पाहुयात गावगावी 24 तास। वाशिम जिल्ह्यात मागील 10 ते 12 दिवसांपासून निर्माण झालेली डिझेल टंचाई आता नियंत्रणात आली आहे। पेट्रोल पंपावरील गर्दी ओसरली आहे। खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर मशागत आणि कृषी कामांना वेग आल्यानं डिझेलच्या मागणीत मोठी वाढ झाली आहे। तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काही ठिकाणी अतिरिक्त साठेबाजीमुळे परिस्थिती निर्माण झाल्याचं म्हटलेलं आहे। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील गंगापूर तालुक्यातील बकवाल नगरमध्ये शेजाऱ्यांमध्ये मारहाण झाली आहे। संजय पांढरे आणि ज्ञानेश्वर वनारसे यांच्या कुटुंबात वाद आणि त्यानंतर मारहाण झाली। मारहाणीचा सीसीटीव्ही समोर आलाय। तसंच या प्रकरणी वाळूज पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय। पुढील तपास सुरू आहे। तर उमरखेड येथील सुकळी गावात गोवंश तस्करांनी गजानन सुरोशे या गौरक्षकाची दगडानं ठेचून हत्या केली होती। ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही चित्रित झाली असून या प्रकरणी पोलिसांनी 6 आरोपींना अटक केली। दरम्यान या आरोपींना न्यायालयानं 29 मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली। 12वे ज्योतिर्लिंग असलेल्या कृष्णेश्वर मंदिराच्या विकासाचा मार्ग आता मोकळा झालाय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 210 कोटी रुपयांच्या सुधारित विकास आराखड्याला मंजुरी दिल्यानंतर नवी दिल्लीत भारतीय पुरातत्व विभागानं संरक्षित परिसरातील विकासकांना हिरवा कंदील दाखवला। पुणे शहरातील बेपत्ता व्यक्तीच्या तक्रारीसाठी आता ऑपरेशन मुस्कान विशेष शोध मोहीम राबवण्यात येणार आहे। या मोहिमेअंतर्गत बेपत्ता झालेल्या व्यक्तींचा शोध घेतला जाणार आहे। पोलीस आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली मोहीम राबवणार। नागपूर शहर पोलीस दलात आता अत्याधुनिक तंत्रज्ञानाची भर पडली आहे। गर्दी तसंच बाजारपेठ परिसरात सुरक्षा आणि पेट्रोलिंग अधिक प्रभावी करण्यासाठी बॅलन्सिंग स्कूटरचा वापर केला जाणार आहे। मिहान इंडिया लिमिटेड आणि नागपूर प्राधिकरण यांच्या सौजन्यानं सध्या 5 सेगवे उपलब्ध करून देण्यात आले। घर सोडून आलेल्या मुलांना रेल्वे पोलिसांचा आधार मिळतोय। हरवलेल्या मुलांना शोधून पुन्हा कुटुंबियांच्या स्वाधीन करण्याचं संवेदनशील काम या शाखेकडून केलं जाते। ऑपरेशन मुस्कान आणि ऑपरेशन शोध या मोहिमांमधून या मुलांना आयुष्याची नवी संधी मिळते। किमान हजेरी पूर्ण न करणाऱ्या विद्यार्थ्यांना परीक्षेला बसण्यापासून रोखण्यात येणार नाही। या दिल्ली उच्च न्यायालयाच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयानं स्थगिती दिली। उच्च न्यायालयाची भूमिका स्वीकारली तर विद्यापीठांची वसतिगृह केवळ बोर्डिंग आणि लॉजिंग सुविधा ठरली असती अशी टिप्पणी सर्वोच्च न्यायालयानं केली। इस्रो भेटीसाठी निवड झालेल्या रायगड जिल्ह्यातील 4 शालेय विद्यार्थ्यांचा जिल्हा परिषदेचे सभापती वैकुंठ पाटील यांच्या हस्ते सत्कार झाला। हे विद्यार्थी 4 जून रोजी इस्रो भेटीसाठी रवाना होणार आहेत। रायगड जिल्ह्यातील 3617 विद्यार्थी यामध्ये सहभागी झाले। यामध्ये या 5 विद्यार्थ्यांनी इस्रो वारीची संधी पटकावलेली आहे। धाराशिव जिल्ह्यातील उमरग्यात मान्सूनपूर्व पाऊस झालाय। पावसानं उकाड्यानं नागरिकांना दिलासा मिळालाय। छत्रपती संभाजीनगर शहर आणि परिसरात पावसानं हजेरी लावली। सोसाट्याचा वारा आणि मेघगर्जनेसह पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला। पावसासंदर्भात येलो अलर्ट जारी करण्यात आला। छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेनं कडक पावलं उचलली आहेत। मान्सूनपूर्व वादळी वाऱ्यामुळे होर्डिंग्ज कोसळून कोणतीही जीवितहानी अथवा वित्तहानी होऊ नये यासाठी विशेष खबरदारी घेण्यात आली। पुणे पालिका आयुक्तांच्या जनगणना कामासाठी गैरहजर राहणाऱ्या कर्मचाऱ्यांना इशारा देण्यात आलाय। जे कर्मचारी गैरहजर राहतील त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार आहे। प्रशासनानं हा कडक पवित्रा घेतलेला आहे। धाराशिव लातूर बीड स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत पहिला उमेदवारी अर्ज दाखल केला। शिवसेनेचे गटनेते संजय मुंदडांनी उमेदवारी अर्ज भरल्यानं महाविकास आघाडीच्या उमेदवारीवर चर्चा सुरू आहे। फॉर्म भरल्यानं राजकीय चर्चांना उधाण आलं। राष्ट्रवादी काँग्रेसच्या नवीन कार्यकारिणीची यादी निवडणूक आयोगाला लवकरच दिली जाणार आहे अशी माहिती सूत्रांनी दिली आहे। यापूर्वी राष्ट्रवादीकडून निवडणूक आयोगाला पाठवण्यात आलेल्या कार्यकारिणीत प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्या पदाचा उल्लेख नव्हता। त्यामुळे या दोघांनाही पदावरून दूर केल्याची बातमी पसरली। नागपूर शहरातील वाढत्या पाणी टंचाईच्या विरोधात काँग्रेस पक्षाच्या वतीनं आज महानगरपालिकेवर एल्गार काढण्यात आला। तर शहरातील अनेक भागांमध्ये नागरिकांना तीव्र पाणी टंचाईचा सामना करावा लागत असून नियमित पाणी पुरवठा होत नसल्यानं नागरिकांमध्ये संतापाचं वातावरण आहे।